अवधी 3 षटकांची मॅच। चला मॅचला होईल सुरुवात। सर्वांना शुभ सकाळ। जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम। मॅचला होईल सुरुवात। पंचांचा ग्रीन सिग्नल। मॅच ऑन, गेम ऑन। प्रथमेश साठी पहिला बॉल। गोलंदाजीसाठी मात्र बॉलर पाहायला मिळतोय अजित। पहिला चेंडू P1 चा षटकातली आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न करायचा होता, पंचांकडे लावड अपील। पहिला बॉल डॉट बॉल। ओ इथे हेलिकॉप्टर लँड झालं नाहीये सर, विकेट किपरच्या हातामध्ये। फलंदाज बाद। पहिला मोठा झटका। जाब लागेल माघारी। सागर होता, कुठलीही चुकी केली नाहीये। फलंदाज बाद होतोय प्रथमेश। बॅक टू द डगआउट। या ठिकाणी वाघजाई देवी घोषटवाडी टीम दाखल झाली। त्यांचं या MH50 चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। वेलकम राजेश दादा आणि टीम। संपूर्ण टीम आज स्क्वॉड मात्र पाहायला मिळतोय। त्याचबरोबर विके एडिटर संकेत कुराडे हे देखील उपस्थित झाले। त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने। विजेसाठी हा बॉल शरीरापासून दूर ठेवलाय। पंचांचा इशारा मात्र पाहावा लागेल। लेग बायचा इशारा। डी झोन मध्ये एक धाव। फुल टॉस बॉल होता, बरोबर यष्टांवरती धडकलाय। काठी काढली, समजलं नाही विजयला। आणखीन एक विकेटचं बदल। बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न। क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल मध्ये। एक धाव, सिंगल प्राप्त होते। सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय। दोन्ही आकड्यावरती 2 ला 2। ओ इथे खूप चांगला बॉल।
पहिलं षटक समाप्त होतं आणि पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 2-2. चला बघा 15 मिनिटाचा अवधी आहे. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन करा. अगदी 9:52 मात्र हा सामना सुरू झाला. आता 9:57 झालेत. वेळेचा निर्बंध आहे. आजच्या दिवसातले अनेक लॉट्स आपल्याला क्लिअर करायचे आहेत. आता गोलंदाजीसाठी प्रणव आलाय. पुढचा बॉल प्रणवचा. हो इथे टप्पा पडल्याने थोडासा खालती राहिला. बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिला बॉल डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बासुली या संघाकडनं दोन्ही संघांमधली तुल्यबळ लढत आपण पाहतोय. आजचा अंतिम दिवस. हो ऑन साइडला टर्न केलाय. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. फेकी थोडीशी फेकी केली. हो इथे ऑन ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली. दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडली परंतु थांबवलंय. सिंगल प्राप्त होतोय. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 4 या आकड्यावरती. कट करण्याचा प्रयत्न होता. बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील बॉल डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी. मोठ्या फटक्यापासून कुठेतरी वंचित ठेवलंय. हो इथे हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रात. तिथे मात्र एकच धाव मात्र प्राप्त होईल. इथे काठी काढली आहे. पुन्हा एकदा दांडी केली. गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना पाचोली टीमचा हा गोलंदाज प्रणव. अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी राहिली आजच्या दिवसामध्ये. पाच धावा झाल्यात बघा स्कोर कार्ड वरती फक्त. हो इथे चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. डी झोन मध्ये एकच धाव. सिंगल प्राप्त होते. हो इथे मोठा प्रहार केलाय. किती वेळ शांत बसणार. षटकार. अजयच्या पाठमधून मात्र हा षटकार पाहायला मिळाला. अप्रतिम स्ट्रोक. षटकार आलाय. षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. 12 धावा धावफलकावरती मात्र लागतायत. बघा नेक्स्ट मॅच मध्ये नवलाई जिंती आणि घोषटवाडी
वाईट बॉलचा इशारा अंपायरचा. वाईट +1 असेल ना अंपायर. वाईट +1 2 धावा. टीमची धावसंख्या 14. हो इथे आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. आणि अगदी आपण पाहायला गेलं तर या बॉल वरती 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या 16. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. अलॉंग द कार्पेट मिड ऑन थाईनाथ. एकच धाव सिंगल प्राप्त होते. यस अंपायर नो बॉल. लाईनीचा नो दिलाय. अच्छा स्टंपला पाय लागलाय. हो इथे फ्लिप करण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहायला गेलं तर 2 धावा आल्यात. 20-22-0. नो बॉलचा इशारा अंपायरचा. नो +1 2 धावा. बघा कुठेतरी स्कोर थांबला होता परंतु आता झपाट्याने स्कोर वाढतोय. धावफलक जाऊन पोहोचला अर्थातच 22 या आकड्यावरती. आकुटप्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. बॅकअप थोडस करा पाहायला मिळालं. फॉर्मलिंग झाली तोपर्यंत मात्र तिसऱ्या धाब्यासाठी मात्र जागा सोडली आहे. रन आउट. रन आउट. हो इथे पोचलाय. अंपायर या बॉल वरती सिंगल आहे की डबल आहे. 2 धावा ना. चला बॉल पुरवायचा आहे. पहिली इनिंग संपत असले. पहिल्या इनिंग नंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच 26 या आकड्यावरती. विजयासाठी लक्ष 18 चेंडू 27 धावा. चला टॉस साठी या जिंती आणि घोषटवाडी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊया आपण. टीम घोषटवाडी आणि नवलाई जिंती. बानाजी सुपुगडे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊया. चला या घोषटवाडी आणि जिंती. कॅप्टन प्लीज या. जिंटी कॅप्टन या प्लीज. नवलाई जिंती टीम कॅप्टन आपण आला असेल तर टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच मध्ये आपण नवलाई जिंती आणि त्यांच्या विरोधात घोषटवाडी या 2 संघांमधली ही लढत
चला नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय मान्यवरांच्या शुभ असते हेड आणि टेल. कॉल कोण देईल? गोषडवाडी कॉल देईल. स्विंग द टॉस. टेल आलाय. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकलाय नवलाई देवी स्पोर्ट्स जिंती या संघाने. जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसन व्हायचं. मॅचला करूया सुरुवात. सेकंड इनिंग मध्ये टार्गेट सेट केले 27 धावांचं. कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 18 चेंडू करायचे आहेत. 27 धावा. स्ट्राइक एंडला सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे आशिष. नॉन स्ट्राइकला सागर आणि गोलंदाजी ट्रॅक वरती निलेश आलाय. बघूया कशा पद्धतीने हे टार्गेट कंप्लीट केलं जाईल. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकलाय जिंती संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय. हो, खुलवर टप्प्याचा बॉल खोदून काढायचा होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केलाय. पहिला बॉल डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत आपण हे MH50 चषक 2025 पर्व क्रमांक 5 व पाहतोय. हो, इथे ऑन साइडला अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक अगदी वेगाने पोहोचतात बॉल पर्यंत. एका धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली होती परंतु थांबवलंय. खूप चांगला स्टॉप. हो, इथे बॉल हवेत आहे. कॅच घेण्याचा प्रयत्न परंतु जेव्हा जेव्हा आपण रिव्हर्स कॅच घेण्याचा प्रयत्न करतो थोडंसं अवघड असतं. बघा मित्रांनो, खेळ हे होतच असतात परंतु शरीराची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु अप्रतिम एफर्ट्स तिथे क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळाले. खूप चांगले एफर्ट्स. बघा लागलाय का बघा थोडंसं. आणि पाणी वगैरे हवं आहे तर इथे मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत. कॅच ड्रॉप आणि डोक्याला आता हात लावलाय. हो, इथे सरपाटने खेळलाय. बॉल आता हवेत आहे. कॅच होईल का? ही देखील कॅच ड्रॉप झाली आहे. आतापर्यंत 2 जीवदान मिळालेत फलंदाजांना. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटची परिभाषा आहे. अशा चुका करणं कुठेतरी महागात ठरू शकतं. अगदी आपण पाहायला गेलं तर गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. ओहो, इथे सीधी बॅट. नो बकवास. क्लिअर केलाय डाऊन दी ग्राउंड. षटकार. बघा टीमची धावसंख्या पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर झाली आहे ती म्हणजे 12. आता 12 बॉल मध्ये करायचे आहेत 15 धावा. 12 चेंडू 15 धावांची गरज.
हो इथे काठी काढली आहे. व्हॉट अ बॉल यार. चला बॅटर त्वरित पाठवा. 15 मिनिटाचा अवधी आहे मित्रांनो. चला मॅचला थोडीशी गती द्यायची आहे. हो इथे फ्लिप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मधून अगदी वेगाने त्यात बॉल पर्यंत फेकी केली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावा येतात. हो इथे बॅटला प्रवेश झाला होता आणि हा डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. 3 बॉलचा खेळ झाला. जुनी 3 बॉल शिल्लक. नेक्स्ट मॅच मध्ये जिंती संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय संपूर्ण नवलाई देवी स्पोर्ट्स जिंती संघ मात्र हो इथे सर बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलंय. 6 धावांसाठी लॉंग ऑफ क्लिअर केलाय. षटकार. षटकार आलाय. षटकारच्या मध्ये टीमची धाव संख्या 20 या कड्यावरती मात्र जाऊन पोहोचतोय. 20-0. 20 धावा आल्यात. आता फक्त 7 धावांची गरज. 8 चेंडू 7 धावांची गरज. पुढचा बॉल. इथे मिड ऑन तैनात. ओहो 1 तेरी 1 मेरी. जशास तसं दिलंय उत्तर. टीट फॉर टॅट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. 2 ओव्हरचा 2 ओव्हर झाले. 5 वर 1 बॉल बाकी असेल. आता येणारे बॉल असतील 7 आणि 7 बॉल मध्ये करायचे आहेत 7. तर कोणाची 7 लागेल. 7 चेंडू 7 ची गरज. टार्गेट होतं 27 धावांचं. 26 केल्या होत्या. व्हाईट बॉल. अंपायरचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. धाव फलकावरती ऍड होत. या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. या धावा कुठेतरी थांबाव्या लागतील. हो इथे खूप चांगला बॉल. मिड विकेट तैनात आहे. एकच धाव.
सिंगल प्राप्त होते. अतिरडीचा सामना मात्र पाहायला मिळतोय. ओव्हरची होते समाप्ती. आता 6 बॉल मध्ये करायचे आहेत 5 धावा. 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका. मिरगाव टीम विनंती असेल. विनंती करतोय थोडस फास्ट घ्या. बघा 15 मिनिटाचा अवधी आहे. फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत. हो हो, इथे ऑन साइडला टर्न केलाय क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. एक टप्पा घेत 4 धावा. चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. 1 धाव. आणि इथे विजय प्रस्थापित केले. अर्थातच टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बासुली या संघाने. हाडलक बॅडलक टीम मिरगाव संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. नेक्स्ट मॅच मध्ये नवलाई जिंती आणि त्यांच्या विरोधात गोषटवाडी. चला मॅचला होईल सुरुवात. पुढच्या मॅच मध्ये आवाजामध्ये करूया परिवर्तन. ऐकूया लव जाधव सरांना. थँक्यू सो मच. चला ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बासोली 2 प्लेयर ऑफ द मॅच राहिलेत.